आम्ही कार्य करून दाखवल्यानंतर मत मागत आहे. कार्य करत असताना कुठली किंतु परंतु मनात ठेवलेलं नाही. प्रमुख मुद्दे या पाडेखुर्द मतदारसंघामध्ये विकसित झालेले दिसत नाहीत, ते आम्ही विकसित करण्याचा अजेंडा आज रोजी घेतलेला आहे. आणि काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांना. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, त्यांच्या असणारे मतदारसंघाचे व्हिजन जाणून घेतोय. आणि आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार आदरणीय डॉक्टर के पाटील साहेब. साहेब नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. आज आपली या वाशी गावामध्ये सभा संपन्न झाली. मोठ्या प्रमाणात मतदारांचा, नागरिकांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काय प्रतिक्रिया द्याल? आम्हाला ज्या प्रचाराची सुरुवात केली त्यापासून नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे, महिलांचा प्रतिसाद आहे, सर्व युवकांचा प्रतिसाद आहे, त्याचबरोबर सगळे खेळाडू वगैरे सर्व घटकांचा. आणि काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांना, सर्व घटकांना घेऊन जाणारा एकत्रित पक्ष आहे. आणि या पक्षाला एक 40-60 वर्षाची परंपरा आहे. एक टाचणीपासून ते विमानापासून आणि एक उद्योग व्यावसायिक, अनेक उद्योग व्यावसायिक जसे की रतन टाटापासूनचे अनेक व्यावसायिक या देशामध्ये घडलेले आहेत, ते फक्त या काँग्रेसमुळे घडलेले आहेत. हेही आपल्याला विसरता येत नाही. आणि असा प्रचंड प्रतिसाद आम्हाला प्रत्येक गावामध्ये भेटत आहे. प्रचारादरम्यान आपलं सर्वत्र फिरणं होतोय, कोणकोणते मुद्दे घेऊन पोहोचताय? प्रत्येक गावामध्ये 13 गावांचा अभ्यास केला तर एक धनगरवाडा पकडला तर एक 14 गावांचा अभ्यास केला तर प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय, शाळांची जिल्हा परिषदेच्या जरा असणारी बिकट अवस्था ही, आणि रस्ते, प्रामुख्याने रस्ते जे विकसित होत नाहीत, काही धार्मिक स्थळं अजून विकसित झालेले नाही, हे असे, त्याचबरोबर आरोग्याच्या काही समस्या, काही PSC सेंटर, हे प्रमुख मुद्दे ह्या पाडेखुर्द मतदारसंघामध्ये विकसित झालेले दिसत नाहीत, ते आम्ही विकसित करण्याचा अजेंडा आज रोजी घेतलेला आहे. मतदारसंघातील तमाम जनतेला काय आवाहन करा? सर्व मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की आम्ही कार्य करून दाखवल्यानंतर मत मागत आहे. कार्य करत असताना कुठली किंतु परंतु मनात ठेवलेलं नाही. जसं की 40 वर्ष रखडलेलं महादेवाचं मंदिर पण स्वखर्चातून, आणि कोगे गावातील रखडलेला रस्ता पण स्वखर्चातून, हे एक जिवंत उदाहरण आणि जिल्ह्याला आदर्श करणारं उदाहरण आपण ह्या जनतेसमोर ठेवून आम्ही प्रचंड मत आम्ही विकसित केले आणि आणखीन करणार आहे. म्हणून आम्हाला प्रचंड मताने, बहुमताने निवडून द्या असं आवाहन करतो.